जळगाव जिल्हा परिषदेसमोर महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह संघटनेचे धरणे आंदोलन। आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे बीडचे प्रतिनिधी सखाराम पोहीकर यांनी दिलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने जळगाव येथे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या जळगाव या ठिकाणी जिल्हा परिषदेसमोर दिनांक 16 व 17 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते। या धरणे आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 20 ते 25 जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते। या धरणे आंदोलनामध्ये खालील मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते। या धरणे आंदोलनामध्ये समितीच्या शिफारशी मान्य करा, 10 ऑगस्ट 2020 रोजी मान्य केलेले किमान वेतन 2000 मार्च 2018 पासून लागू करा आणि वाढीव फरक बिलाची 36 महिन्याची थकबाकी द्या। किमान वेतनाची मुदत फेब्रुवारी 2023 ला संपली असल्यामुळे नवीन सुधारित किमान वेतनासाठी समिती गठीत करा। कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी असणारी उत्पन्न आणि वसुलीची जातकट रद्द करा। लोकसंख्येच्या ज्या अट असणाऱ्या आकृतीबंध रद्द करून आकृतीबंधाबाहेरील कर्मचाऱ्यांना किमान वेतन आणि 10% आरक्षणाचा लाभ द्या। यासह इतरही मागण्या होत्या। या धरणे आंदोलनातून भावना व्यक्त करताना महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे प्राध्यापक कॉम्रेड तानाजी ठोंबरे, कॉम्रेड मिलिंद गणवीर, कार्याध्यक्ष कॉम्रेड नामदेव चव्हाण, सरचिटणीस कॉम्रेड सखाराम दुर्गुंडे, कॉम्रेड कुलकर्णी, कॉम्रेड मंगेश महात्रे, कॉम्रेड बबन पाटील, कॉम्रेड सुधीर टोकेकर, कॉम्रेड उज्ज्वल गंगुर्डे, कॉम्रेड वसंतराव वाघ, कॉम्रेड हरिश्चंद्र सोनवणे, कॉम्रेड अमृत महाजन, कॉम्रेड श्याम चिचने, कॉम्रेड किरण पांचाळ, कॉम्रेड निळकंठ ढवके, कॉम्रेड राहुल जाधव, कॉम्रेड तुकाराम भस्मे या सर्व मान्यवरांनी महाराष्ट्रातून आलेल्या ग्रामपंचायत कर्मचारी यांना अनमोल असे मार्गदर्शन केले। एक माणूस बोलू शकत नाही तुम्ही तुपाची मात काढून टाके गाडीला कोणी हात लावणार आहे गाडी नाही का आणि त्या शिफारशींचा जे काही तपशील आहे त्याच्यावर काम सुद्धा चालू झालेलं आहे। एवढंच नाही, 10% म्हणजे ठोंबरे सर आहेत, सगळे नेतृत्व या ठिकाणी बसलेलं आहे। मला तो दिवस पुन्हा पुन्हा आठवतो, पुन्हा पुन्हा मला सांगावं असं वाटतं। जे 10% मधून कर्मचारी जिल्हा परिषदेच्या सेवेमध्ये गेलेले आहेत त्यांनी थोडासा विचार करण्याची गरज आहे, कृतज्ञता व्यक्त करण्याची गरज आहे। अनुभव असे आहेत, बहुतांशी लोक 10% मध्ये गेल्यानंतर संघटनेच्या ऑफिसकडे सुद्धा डुंकून बघत नाहीत, संघटनेचं नाव ही घेत नाहीत। त्यांना असं वाटतं की माझ्या नशिबात होतं म्हणून मी नोकरीला लागलो, टेबला खालून चिरमिरी दिली म्हणून माझं काम झालं। अरे टेबला खालून चिरमिरीच काय, तुझं अख्खा घर विकून जरी पैसे दिले असते आणि सरकारने जर तसा निर्णय केला नसता तर तुझं काम झालं नसतं। संघटनेच्या आंदोलनामुळे काम झालंय। आठवा तो दिवस 26 जुलै 2005 प्रचंड मोर्चा आझाद मैदानावर होता। पोलिसांचा कडा तोडून आपण विधानभवनाकडे चालू करून गेलो, तिथेही पोलिसांच्या बरोबर खर्चगार झाली। थोडासा लाठी हल्ला झाला, विजयसिंह मोहिते पाटलांनी बोलावून घेतलं, ठोंबरे सरांनी त्याला शब्द दिला की 25% आरक्षण आम्हाला पाहिजे। आणि त्यावेळेस
3000 पर्यंत 6 कर्मचारी नेमावे अशा प्रकारचं एक माहिती मागवलेली आहे. 3 ते 6000 पर्यंत 10 कर्मचारी, 6 ते 10,000 पर्यंत 14 कर्मचारी आणि 10,000 पेक्षा जास्त कर्मचारी लोकसंख्या असेल तर तिथं 20 कर्मचारी नेमले पाहिजेत. अशा प्रकारची सरकारची सुद्धा धारणा आहे. ग्रामविकास खात्याची सुद्धा धारणा आहे. तर ही धारणा काय आपोआप निर्माण झाली नाही. आता मला तुम्हाला सांगायचंय, तुमच्याच गावामध्ये तुमच्याच घरात राहून तुमच्याच कुटुंबात राहून तुम्हाला जर जिल्हा परिषदेच्या किंवा नगर परिषदेच्या वर्ग 3 आणि वर्ग 4चं जर वेतन मिळत असेल तरी सुद्धा तुम्ही 10% काही प्रयत्न करणार आहात का? काय गरज नाही. आणि म्हणून अभय यावलकरच्या समितीच्या शिफारशीवर आपण पुन्हा मोर्चे काढले आणि त्या शिफारशी अंमलात आल्या म्हणून आपण जे प्रयत्न केले त्याला सुद्धा आता यश प्राप्त झालेलं आहे. ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपण शोक सभेला बसले नाहीत ना, आपल्या चेहऱ्याचे सगळे चौकोन दिसत आहेत. थोडासा आनंद व्यक्त केला पाहिजे, जोश व्यक्त केला पाहिजे. नाहीतर मी बोलताना तुम्ही आपल्या शोक सभेसारखे बसलात, हे फार वाईट झालं. आता 19 महिन्याचं तुमच्या पदरात पडणारच आहे. आपाप मिळालं का? आम्ही हे सांगितलं त्यांना. 57 महिन्यापैकी अगोदर 2 महिन्याचं दिलं, आता 19 महिन्याचं दिलं. आणखी 36 महिन्याचा किमान वेतनाचा फरक हे गिरीश बादल तुम्ही कधी देणार आहात हे आमचा प्रस्ताव या ठिकाणी. कधी देणार आहात? किमान वेतनाची मुदत फेब्रुवारी 2023 मध्ये संपलेली आहे. किमान वेतनाचे नवीन दर, किमान वेतनाचे नवीन वाढीव दर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना लागू होणं आवश्यक आहे. हे गिरीश महाजन, किमान वेतनासाठी कमिटी बनवायचं तुम्ही 6 जूनच्या बैठकीमध्ये आश्वासन दिलं होतं तुमच्या सचिवाने. काय झालं त्याचं? तुम्हाला मी सांगतो, आपल्याला संघर्षाशिवाय अन्य पर्याय नाही. आपल्याला शेवटपर्यंत संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही. कुठपर्यंत संघर्ष? शेवटपर्यंत संघर्ष. कुठपर्यंत संघर्ष? मागण्या होईपर्यंत संघर्ष. म्हणजे आता जे काय होईल ते होईल, पण यापुढे आपल्याला आझाद मैदानावर पुन्हा एकदा प्रचंड संख्येनं, हजारोच्या संख्येनं आपलं प्रदर्शन केल्याशिवाय आपल्या उर्वरित मागण्या सुद्धा मंजूर होणार नाहीत. आणि आपल्या टप्प्यात आलं हे प्रकरण, मागण्यांचं जे प्रकरण आहे हे टप्प्यात आलेलं प्रकरण आहे. यावर का समितीचे आणि त्याचा हाबडा कसा बसत असतो तो मुंबईच्या मैदानामध्ये आपल्याला त्यांना दाखवायचा आहे. आता आपल्याला हरिश्चंद्र सोनवणे अत्यंत चांगल्या पद्धतीचं मान्य हे दिलेलं आहे. आपण फार अडचणीत इथं आलेलं आहे. आपला 3-3 महिन्याचा पगार झालेला नाही. हे जर रडगांना नाही घ्यायचं आपल्याला बरं का. 3-3 महिन्याचा आपला पगार झालेला नाही. लेकरा बाळाला आपण संक्रांतीला 4 पैसे ठेवले होते कपडे घ्यायला, ते आपण खर्च करून इथं आलेलो आहे. ही आपली जिद्द आहे, ही आपली ताकद आहे. आणि आज आपण सांगायला आलोय, इशारा द्यायला आलोय. उद्या त्याला काय करायचं ते आपल्याला कुठं दाखवायचंय? आझाद मैदानावर दाखवायचं. आणि त्या आझाद मैदानावर त्या मंत्र्याला कळलं पाहिजे की ढोंगी माणसा, लबाड माणसाचा राम नसतो, राम ह्या कष्टकऱ्याचा असतो. ह्यांच्या कामामध्ये राम असतो. आणि ही रामाची सेना तुझ्याकडे आलेली आहे आणि तुझी लंका कधी दहन करून टाकेल हे तुला सुद्धा कळायचं नाही. या पद्धतीचं आपलं वागणं पुढच्या ठेवूया. वसंत पाटील बोलतील, त्यानंतर सोलापूरचे काँग्रेस आमदार बोल. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ ही महाराष्ट्रातील पहिली लढवया आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्रातील पहिली कामगार संघटना आहे. ही संघटनेने आपल्याला किमान वेतनाचा कायदा केला.
या कायद्याने आणि ज्या संघटनेचे संस्थापक होते सावणा बालेराव, माधवराव मोकाशी, राजाराम निकम यांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि या जळगाव शहरातून या संघटनेचा उदय झाला. या संघ आणि आज आपण किमान वेतनाचा जे आपल्या मागण्यांचाही प्रारंभ इथूनच करतो आहोत. आणि गिरीश महाजनांना सांगतो आम्ही बघा अभी तो आंगडा आहे, अभी लढाई तो बाकी है. आपण आझाद मैदानावर काय करायचं आणि काय करायचं नाही हे तर करूच, परंतु गिरीश महाजनांना हा आपण आज इशारा देतोय की आपल्या ज्या मागण्या तुम्ही जे अभय आळकर समितीची शिफारस करा, जे ग्रॅज्युटीचे जे निकष आहेत ते बदला आणि जो 29 महिन्याचा फरक बाकी आहे तो फरक लवकर द्या. अशा आपल्या मागण्या आहेत. 11 मागण्या घेऊन आपण आलो आहोत. परंतु आपण शिलेदार आहोत. जरी आपली संख्या कमी राहिली पण आहे लालबावताचा झेंडा आहे. लालबावता हा रक्तरंजित क्रांती करत असतो. ही आयऱ्यागऱ्याची नट्टू खैऱ्याची अवलाद नाही, ही क्रांतिकारांची कष्टकऱ्यांची अवलाद आहे. म्हणून आपण लढल्याशिवाय आणि घेतल्याशिवाय राहणार नाही. घेतल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. आपण जरी एवढं राहिलो तरी त्यांना काफी आहे. आपण काही पाय पडणाऱ्यांची अवलाद नाही, आपण लढणाऱ्यांची अवलाद आहे हे लक्षात ठेवा. आणि मी एवढं बोलतो आणि माझे पावसात संपवतो. कामगार रस्त्यावर लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न भयानक बनलेला आहे. आणि महाराष्ट्राचं सरकार, केंद्राचं सरकार धार्मिक कारणामध्ये सर्वसामान्य माणसाला गुंतवण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्या आमच्या भावना आहेत, धार्मिक भावना आहेत, देवाच्या संदर्भातल्या भावना आहेत, आमच्या मनात आहेत, हृदयात आहेत, त्यांचं प्रदर्शन कशाला करता? त्यांचं प्रदर्शन करून आमच्या रोजरोटीच्या प्रश्नावर पाणी फिरू नका हे सांगण्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. मी फक्त मध्यस्थी याच्यासाठीच केली, बोलणार आहे नंतर, सगळे लोक बोलणार आहेत, मी नंतर बोलणार नाही. यासाठीच केली की आपल्या ज्या मागण्या आहेत टप्प्याटप्प्यानं, आता सरकार आहे कामगारांच्या बाजूचं नाही, कष्टकऱ्याच्या बाजूचं नाही, रक्त गाळणाऱ्याच्या बाजूचं नाही, ते हरामखोरांच्या बाजूचं आहे, आयखाच्या बाजूचं आहे. आणि म्हणून आपल्याला टप्प्याटप्प्यानं आंदोलन करावं लागणार. त्यांच्या छात्राला बसण्यासाठी लोकशाहीच्या मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे आणि तो अवलंब आपल्याला शेवटपर्यंत करावा लागणार आहे. आणि म्हणून मी यानंतर कोण बोलतोय? अमृत महाजन बोलतोय. आपण समितीच्या शिफारशी मान्य केल्याच पाहिजे. उर्वरित 36 महिन्याचा कथित फरक दिसलाच पाहिजे. 6% आरक्षणाप्रमाणे प्रस्तावांची नोकरभरती झालीच पाहिजे. वेतनासाठीची उत्पन्न आणि वसुलीचा चर्चा झालीच पाहिजे. ग्रॅच्युटीचा कायदा किंवा रद्द झालाच पाहिजे. कोण बरे भैया अरे का बोलत काय तुम्ही जरा बोला ना जरा. हे दसो भाकर खाल्ली नाही का? भाकर कोणा जोडले? अरे कोण बरे भैया यानंतर औरंगाबाद चंद्रचे निघून जातं. पण मला या गिरीश महाजनला एक ठणकावून या ठिकाणी सांगायचं आहे की ग्रामपंचायत कर्मचारी म्हणजे कुत्र्याची अवलाद नाही. लक्षात ठेवा, तुम्ही तुकडा टाकून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना 19 महिन्याचा फरक दिलात, पण ते काय आम्हाला पीक दिला नाही. तुम्ही तुकडा टाकून
पण याद राखा, जे आमच्या हक्काचं आहे ते मिळवल्याशिवाय ग्रामपंचायत कर्मचारी कदापि हे गप्प बसणार नाही, याची तुम्हाला जाणीव असू द्या. आज तुमच्या ठिकाणी आम्ही राज्याचे अध्यक्ष यांच्या आदेशावरून आमची संख्या कमी आहे. केवळ आम्ही नागपूरचं अधिवेशन मोठ्या संख्येनं केलं, परंतु या ठिकाणी तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं. तुम्ही निवडणुकीच्या या मुहूर्तावर तरी म्हणजे जवळ आल्या निवडणुका येऊ घातल्यात तेव्हा तरी तुम्ही आम्हाला दिसणार, आम्हाला काहीतरी दिसणार अशी अपेक्षा करून आम्ही ठराविक संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलो. पण महाजन साहेब, तुम्हाला जरी पुढच्या काळावधीत आमदार म्हणून जर निवडून यायचं असेल तर या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे तुम्हाला लक्ष द्यावंच लागेल. ग्रामपंचायत कर्मचारी म्हणजे काय किरकोळ कर्मचारी नाही. तुम्ही अंगणवाडी ताईंना छेडला, अंगणवाडी ताईंनी जवळजवळ 2.5 महिने आपल्या मागण्यासाठी बसलेत, ते शांत बसलेत म्हणजे त्याचा तुम्ही आम्हाला कमजोर समजू नका. ग्रामपंचायत कर्मचारी हा किरकोळ नाही. ग्रामपंचायत कर्मचारी हा गावगाडा चालवतो. अंगणवाडी सेविका आज संपर्क तर एक अंगणवाडी रंग पडली, पण आम्ही या ठिकाणी जर असं अंगणवाडी ताई सारखे जर आम्ही कटाक्षपणे 100% जर या ठिकाणी बसलो तर तुमचा गाडा बंद पडेल आणि गावातील लोक तुम्हाला टप्प्याने मारल्याशिवाय राहणार नाही, त्याची पण तुम्हाला जाणवू द्या. महाजन साहेब, तुम्हाला या ठिकाणी मी महाराष्ट्र राज्य महासंघाचा एक शेवटचा घटक म्हणून प्रतिनिधी म्हणून तुम्हाला सुनावतोय. तुमची खुर्ची हलायला वेळ आहे. भविष्य काळात तुम्हाला जर त्या खुर्चीवर बसायचं असेल, जनतेची सेवा करायची असेल तर तुम्हाला प्रामाणिकपणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जे काही प्रश्न असतील त्याच्याकडे लक्ष घालून तुम्ही दिलेला शब्द पाळून यावरकर समितीची जी शिफारस आहे त्या मान्य करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुखी जीवन जगण्यासाठी तुम्ही सर्व काही मान्य केलं पाहिजे आणि शब्द दिलेला मानला पाहिजे एवढं सांगतो. आणि आता कॉम्रेड्सनी सांगितलंय तुम्हाला, मी या जळगावच्या या ठिकाणी मी महाराष्ट्र राज्याच्या घटक राज्यांना आश्वासन देतो की जर तुम्ही आमच्या मागण्याकडे लक्ष घातलं नाही तर आझाद मैदानावर भावी काळात होणारा जो आझाद मैदानावरचा जो लढा आहे तो इतिहास घडेल असं मी या ठिकाणी आश्वासन देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. वरना खुर्ची छोडनी होगी. अभय यावळकर समितीच्या शिफारशी 100% अंमलात.